गेल्या काही दिवसांपासून राज्यात गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत। पुणे पिंपरी चिंचवड भागात हत्या मारामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय ठरत आहे। अशातच पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून 3 अल्पवयीन मुलांनी एका 37 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे। याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 37 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला होता। चिखलीमधील शरदानगर भागात 8 मे 2025 रोजी सकाळी 9च्या सुमारास महेश शिवाजी चामे याचा व्यक्तीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता। ही हत्या कोणी व कोणत्या कारणाने केली याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते। याचबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या प्रकरणी चिखली पोलिसांनी अखेर 3 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे। व्यसनाच्या आहारी गेलेल्या या अल्पवयीन मुलांनी दारूच्या नशेत मयत महेश चामे यांच्याकडे माचीस आणि सिगारेट मागितली। त्यावेळी त्यांनी नकार दिला असताना आमचा आणि मयत यांचा वाद झाला आणि त्यातून आम्ही कोयत्याने त्यांच्यावर वार केल्याचं या अल्पवयीन आरोपींनी म्हटले आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान शेअर ट्रेडिंगमध्ये जादा पैशाचे आमिष दाखवून एकाची 44,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे। या प्रकरणी आरोपीस पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अक्षय राजेंद्र बनेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।